हॅलो गाईज, स्वागत आहे लाईव्हमध्ये. तर चला, मी आता संध्याकाळचे वाजता आहेत 6 आणि आज आहे ना मला खूप भूक लागलेली आहे, म्हणून मी ना मस्त कांदा पोहे बनवते आता. तर बघा मी कशी बनवते, माझ्या पद्धतीने बनवा आणि कमेंट करून सांगा कसे लागतात पोहे, कारण खूप सोपी आणि छान पद्धत आहे पोहे बनवण्याची. मी अशीच बनवते नेहमी. तुम्ही कसे बनवतात मला कमेंट करून सांगा. मी जास्त तामझाम काही करत नाही. हे थोडंसं जिरं, ही थोडीशी राई, त्याच्यानंतर हे शेंगदाणे थोडेच टाकते. शेंगदाणे मस्त गोल्डन करून घ्यायचे, कडक, कारण मला पोह्यांमध्ये उपमामध्ये ना गोल्डन आणि मस्त कडक शेंगदाणे आवडतात. तर हे बघा आता गोल्डन झालेले आहेत. तर आता मी हे कांदा आणि मिरची टाकते. शेंगदाणे मस्त गोल्डन झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये कांदा घातला आहे, मिरची घातली हिरवी, आणि कांदा ना जरा जास्त घालायचा पोहेमध्ये. पोहे खूप छान लागतात. मी एक असा मोठा कांदा घातलेला आहे. आणि हे पोहे ना 5 मिनिटं आधी मी पोहे भिजवून ठेवलेले आहेत. बघा कांदे मस्त गोल्डन झालेले आहेत. आता थोडीशी हळद घालते. हळद जास्त नाही घालायची पोहेमध्ये, कमीच घालायची. कधी पण हळद कमी घातलं ना तर पोह्यांना कलर खूप छान येतो. जास्त हळद घातली ना तर कलर वेगळाच होऊन जातो. हे आता भिजवलेले पोहे घालते. आता चवीनुसार मीठ घालूया. आणि मस्त मिक्स करते. आता माझी अशी पद्धत आहे पोहे बनवण्याची. तुमची पद्धत कशी आहे पोहे बनवण्याची कमेंट करून नक्की सांगा मला. आता ही स्वच्छ धुवून कापून ठेवलेली कोथिंबीर घालते वरून. तर हे आपले पोहे रेडी झालेले आहेत. तर हे बघा कसे वाटत आहेत तुम्हाला पोहे. एकदम अप्रतिम लागतात अशा पद्धतीने पोहे. त्याच्यावर लिंबू पिळायचा आणि शेव टाकायची. इतके छान लागतात ना. तर मला कमेंट करून नक्की सांगा कसे बनलेले आहेत पोहे. चला तर नाश्ता करू आता. या नाश्ता करायला सगळेजण. ओके बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.